श्रीमंतीचा विचार करण्याची जादू दिवस 5वा। यामध्ये आपण 17 सेकंद शुद्ध स्वच्छ विचार करून आपल्याला हव्या त्या गोष्टी कशा मिळवू शकतो यावर आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। समुद्राच्या जवळ एक फुगेवाला फुगे विकत होता आणि फुगे विकत असताना तो नेहमी ओरडत असायचा की मला फुगे घ्या, फुगे फुगे घ्या, फुगे म्हणून तो फुगे विकत होता। आणि फुगे विकत असताना बरीच लोक त्यातून फुगे विकत घेत होते, देत होते। पण त्याच्यामध्ये विकत असताना एक त्याला लहान मुलगा भेटतो आणि त्याला लहान मुलगा म्हणतो की मला एक फुगा द्या, मला एक फुगा द्या। की फुगा दिल्यानंतर फुगा देतो आणि फुगा दिल्यानंतर तो मुलगा विचारतो की फुगेवाले काका, हा फुगा हवेत उडू शकतो का? हवेत उडू शकतो? त्याने फुगेवाला म्हणतो की हवेत हा उडू शकतो। आपण तसं आपल्यामध्ये शिक्षणाची हवा असेल तर आपणही उडू शकतो। आपल्यामध्ये ती ताकद आहे आणि तुम्ही आम्ही उडू शकतो हा विश्वास तुम्ही आम्ही ठेवायला पाहिजे। आणि तुम्ही आम्ही या शिकण्याच्या प्रवाहात आपण शिकत आहोत, आपल्याला काही कमी नाही। जसं पाणी प्रवाहाच्या दिशेने जातं तसं आपले सुद्धा पाणी जात असताना पाण्याच्या आडवे जर डोंगर, नदी, नाले, माती काय आलं तर त्याला ते पुढे घेऊन जातं किंवा बाजूला टर्न घेऊन जातं किंवा त्याला सामावून घेऊन जातं। पाण्याचा प्रवाह कधी थांबत नाही। तसं आपल्या जीवनातही शिकण्याचा प्रवाह आपण चालू ठेवायला पाहिजे। आणि ज्या वेळेला आपण प्रवाहात जातो, जसे जात जाऊ तसं आपल्याला पूर्ण ब्रह्मांड आपल्याला सेवा शिकवायची मदत करेल। हे विश्व तुम्हाला शिकण्यासाठी मदत करेल। नेचर ऑफ नेचर, निसर्ग हा निसर्ग आहे। जेव्हा माणसाचा स्वभाव निसर्गाच्या स्वभावाप्रमाणे होतो तेव्हा माणसाची ज्यादा प्रगती होते। निसर्ग नियमानुसार जो चालतो त्याची प्रगती होते। जशी की हवा ज्या बाजूने येईल त्याच्या विरुद्ध दिशे बाजूला झाड झुकतं, उजवीकडून हवा आली तर डावीकडे झुकतं, डावीकडून हवा आली तर उजवीकडे झुकतं, फांद्या झुकतात। जसं झाड लवचिक आहे तसं निसर्गही लवचिक आहे। निसर्ग आपणाला लवचिकता शिकवत आहे, निसर्ग आपणाला लवचिकता शिकवत आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण हँडल करायचं आहे आपल्याला शिकवत आहे। तर त्यासाठी आपल्याला निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपल्याला शिकायला पाहिजेत। जमिनीमध्ये पीक यायचं असेल तर बी टाकायला लागतो। आपण त्या जमिनीमध्ये कोणत्या पीक टाकतोय, कोणतं बी टाकतोय त्यावरती पीक अवलंबून असते। त्या जमिनीत लहान झाडे लावा किंवा मोठे लावा, जिथं ज्या ठिकाणी योग्य आहे त्याच वस्तू तिथं झाडं येत असणार। तर याचा अर्थ आपल्याला मित्रांनो काय की चांगले बी टाकायचे आहे, जाणून बुजून जमिनीची चांगली मशागत करायची आहे आणि त्यात चांगलं आपल्याला पेरायला पाहिजे आणि त्याचं संरक्षणही करायला पाहिजे। पिकांना पाणी पाजला, सगळं करायला, खत घालायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे। पीक आणायला चांगले उत्पन्न देईल। आणि एकदा जर पीक पेरला आणि परत आणायला गेल्यानंतर तरी पीक उत्पन्न येणार, व्यवस्थित येणार नाही। पेरला आणि काढायला गेला तर मिळणार नाही। त्यामुळे जाणून बुजून लक्ष द्यायला पाहिजे। ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी आपल्या जीवन बदलायला पाहिजे। त्या जीवनात जाणून बुजून तुम्ही आम्ही शिकायला पाहिजे। जाणून बुजून आपल्याला चांगल्या सवयी लावायला पाहिजेत, नाहीतर वाईट सवयी तर आपोआप लागतात। जाणून बुजून सकाळी लवकर उठायला पाहिजे, नाहीतर आपोआप तर लेट उठतोय। जाणून बुजून चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करायला पाहिजे, नाहीतर आपोआपच आपल्या वाईट गोष्टी आपण बोलत राहतोय। आपण सर्वसामान्य नाहीतर आपण जाणून बुजून चांगल्या गोष्टी करायला पाहिजे, नाहीतर तुम्ही आम्ही जर चुकीचं वागत गेलो सर्वसामान्यच राहणार। प्रेरणा, कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे। जाणून बुजून पैसे मिळवण्यासाठी कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे। जर शिकला नाही तर काही होणार नाही। आपण शिकायला पाहिजे। मी सातत्याने तुम्हाला सांगतो की शिकायला पाहिजे। जाणून बुजून चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे। जाणून बुजून हा कार्यक्रम तुम्ही अटेंड करताय, तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे। अंतर्मनाची शक्ती आपण जाणून बुजून वाढवायला पाहिजे। आपण सगळ्या गोष्टी मात करू शकतो, कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला काम करतोय का? करतोय।
का करतोय, किती करतोय, का करत नाही हे आपण शिकलो आहे. तर आज आपला दिवस चांगला आहे. पहिली टेक्निक आपण शिकलोय, बाकी टेक्निक आपल्या जीवनात वापरून प्रत्येक माणूस आपली हवी ती स्वप्ने पूर्ण करू शकतोय, जाणून बुजून जागृत होऊन होश आणि जोशमध्ये येऊन आपण शिकायला पाहिजे. तर तुम्ही जागृत नसाल तर काही त्याचा उपयोग होणार नाही. उदाहरणार्थ एका शहरामध्ये हजारो रिक्षा असतील, पण प्रत्येक माणूस आयुष्यभर रिक्षा चालवेल का? तर नाही. 1-2% लोकांची प्रगती होईल, सगळे रिक्षा चालणार नाहीत. मोठे मोठे बिल्डर होतील, जसे की बाबा आता पुण्याचे भोसले आहेत, व्हाईट हाऊस त्यांचा बंगला आहे, तसं रिक्षा ते व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचले. रिक्षावाला मुख्यमंत्री आपला म्हणला, चायवाला पंतप्रधान म्हणला, पण त्या धंद्यावरती त्यांनी प्रेम, रिक्षावरती त्यांनी प्रेम केलं होतं म्हणून ते मोठे झाले. तुम्ही आम्ही सुद्धा आपण त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि माझे सुद्धा मित्र काही जण मी ज्यांना भेटलो किंवा ते जे मला भेटले, जबरदस्त त्यांच्यामध्ये बदल झाला आहे. काही आमचे फॅन झाले, आम्ही त्यांचे फॅन झालो. आपण ज्यावेळेला एकमेकांचा प्रोग्राम करतो त्यामुळं लक्षात येतं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये कनेक्टिव्हिटीचा काय फायदा असतो. आणि प्रत्येक माणसाने जबरदस्त करायला पाहिजे, कमाल करायला पाहिजे. माणसाने जगायचा हेतू आपल्याला बनवायला पाहिजे आणि ते असा पाहिजे की आपल्या नसात उतरला पाहिजे. आणि आपण कसं जगायला पाहिजे, निस्वार्थी वृत्तीने म्हणायला पाहिजे. इफ यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली द होल युनिवर्स विल सपोर्ट एंडलेसली. निस्वार्थी वृत्तीने सेवा करायला चालू करायला पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण सिद्धांत आपल्या जीवनात आणायला पाहिजे. ते आणण्यासाठी जादा प्रयत्न करायला पाहिजे, जादा लक्ष द्यायला पाहिजे. याच्या अगोदर मी तुम्हाला भरपूर सांगितले, दुनियातील सर्व प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. तर आपल्या विचाराची उंची जर वाढवली, आपल्या इच्छेची ऊर्जा वाढली तर आपल्या शरीरात पॉवर ऊर्जा निर्माण होईल. आणि लोक म्हणतात की 17 सेकंदात शुद्ध विचार जर आपण कोणत्या गोष्टीत वस्तूत टाकला तर आपले 2000 तासाचे काम युनिवर्स शुद्ध विचार करतात. जर आपण 17 सेकंद शुद्ध विचार करत असेल तर पूर्ण ब्रह्मांड आपल्यासाठी 2000 तास काम करते. मित्रांनो, फक्त 17 सेकंद हे महत्वाचे आहेत. तर तुम्ही सलग 34 सेकंद न थकता न थांबता सलग जर एका विचारावरती तू पूर्ण काम केलं तर ब्रह्मांड आपल्यासाठी 20,000 तास काम करेल. यात कमी जास्त होऊ शकतं, पण ऋषी मुनी साधू संत सुद्धा सांगून घेऊन गेलेत की अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. त्याला प्रूफ आहे, पुढे पुढे तुम्हाला प्रूफ मिळतच जाईल. आणि जर का तुम्ही जाणून बुजून 64 सेकंद विचार केला तर 2 लाख तास ब्रह्मांड आपल्यासाठी काम करेल. जर आपण कोणत्याही गोष्टीसाठी 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद न थांबता फोकसमध्ये एकाग्रत लक्ष दिले, तर इकडे तिकडे डिस्टर्ब न होता दिले, तर तुम्हाला जे काय आयुष्यात तुम्हाला लागेल ते मिळेल. हे 5-10 वर्षात मी वापरले, काही जण वापरतात. आणि हे ज्यांचा फोकस आहे त्यांना मिळणार, ज्यांचा फोकस नाही त्यांना मिळणार नाही. 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद लक्ष त्यावर दिले पाहिजे, तर लवकरात लवकर येण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्हाला वाटेल की असं कसं घडतं काय, 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद सर्व म्हणाल की असं पुढं कुठं काय घडतंय का? तर विश्वास नाही तर समजून घ्या. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही याचा वापर करून बघा. जर तुम्ही वापर करून बघितला तरच कळणार, नाही तर कळणार नाही. हे मिळण्यासाठी फक्त तुम्ही अविभाजित लक्ष द्यायला पाहिजे, फोकस लक्ष द्यायला पाहिजे. सलग 17 सेकंद दिल्यामुळे आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल. आणि चमत्कार घडू शकतात. आपण सकाळी शुद्ध विचार केला, जर आपलं अंतर्मन सबकॉन्शियस माइंडला दिले, त्यात लवकर उठायला पाहिजे. सबकॉन्शियस माइंडला 5 ते 6च्या दरम्यान पॉवरफुल ताकद असते, त्यावेळी उठायला पाहिजे. कॉन्शियस माइंड कमी जागा असतं, कमी कंट्रोल असतो बाह्यमनाचा. अंतर्मन जागृत असतं, त्याला गोल्डन आवर म्हणतात. 2 तास गोल्डन आवर असतात. झोपण्यापूर्वीचा 1 तास आणि झोपेतून उठल्यानंतर 1 तास. यामध्ये आपल्या जर 17 सेकंद प्युअर थॉट विचार केला किंवा 34 सेकंद केला, 64 सेकंद केला, तर घटना जास्तीत जास्त लवकर घडायला प्रयत्न होतो आणि घटना घडत असतात. आणि तुम्ही सुद्धा मी जे सांगतोय ते कुठल्या ना कुठल्या प्रोग्राममध्ये ऐकला असाल, ऐकून घेतला असेल, पण याचा तुम्ही जीवनात कधी वापर केला नसाल. आपल्या जीवनात फरक पडला असेल किंवा नसेल, पाठीमागे कधी याचा विचार केला असेल नसेल. तुम्ही जॉईन करत असतात म्हणजे मी जे सांगतोय त्याच्यावर थोडं जर लक्ष देऊन तुम्ही लक्ष केला
तर पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. मामनराव सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जो सोचेंगे वही पाएंगे. असे पॉझिटिव्ह काही ना काहीतरी ऐकले असेल, त्यावेळी तुम्ही विचार केला, त्यावेळेला ह्या घटना घडत असतात. तुम्हाला दुसरा कुठला तर कार्यक्रम ऐकून किंवा आणि कोणाचं बोलणं ऐकून सुद्धा वाटलं असेल की आपण हा कार्यक्रम एखादा कोणाचं नवीन शिकायला पाहिजे, नवीन ऐकायला पाहिजे, त्यावेळेला या कार्यक्रमाला तुम्ही ऐकण्यासाठी बसलात. आपल्या जीवनात प्रगती करायची म्हणून तर तुम्ही बसलात. हे मी तुम्हाला जे ज्ञान देतोय हे फ्री देत जरी असलो तरी याच्या पाठीमागचा जे उद्देश आहे ते महत्वाचा आहे. जे लोक अटेंड करतात चांगले, त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये ज्ञानामध्ये भरपूर होऊन हे तुम्ही जर आचरणात आणला तर तुम्हाला 17 सेकंद शुद्ध विचार करून हव्या त्या गोष्टीत मिळवू शकता. पत्र 17. तुम्ही आज हा प्रोग्राम झाल्यानंतर विचार करा की 17 सेकंद सलग एका गोष्टीवरही आपण फोकस देऊ शकतो का? एखादी गोष्ट तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून बघा की 17 सेकंद एका गोष्टीवर आपण टिकू शकतो का? 34 सेकंद 64 सेकंद बघा, आपण फोकस देऊ शकत नाही. त्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे, जाणून बुजून लक्ष द्यायला पाहिजे, फोकस द्यायला पाहिजे. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही जे बोलणार एका विषयावर बोलताना रेकॉर्डिंग करून बघा, तुमच्या प्रूफ तुम्ही बघा. मी जे सांगतोय त्याचा वापर होतोय नाही होतोय, फोकस होतोय का? फोकस करायला चालू करा, यश मिळेल. आम्ही ह्या गोष्टी शिकत गेलो, 1998 पासून गेलो, त्यावेळेला घटना घडत गेल्या. 98 मध्ये ज्या वेळेला 5,000 रुपये कर्ज काढून ज्या आम्ही सुरुवात केली, त्यावेळेला इथं पोहोचलो. 50,000 रुपये 5,000 पासून सुरुवात केली म्हणून इथं पोहोचलो. 50,000 रुपयाचं कर्ज काढून गायी आणि शेळ्या घेतल्या. 20,000च्या गायी 30,000च्या शेळ्या घेतल्या. 30,000च्या गायी शेळ्याची कोकरं विकल्यानंतर 5,000 मिळाले. त्या 5,000 बिझनेस चालू केला आणि 20,000च्या गायी 8,000 व्याज झाले. टोटल नुसत्या 20,000च्या गायी 8,000 विकल्यात, 20,000 नुकसान झाले. पण प्रॉफिट अँड लॉस ती जर विचार करत बसलो नाही, पण रडत बसलो नाही, लढत गेलो म्हणून यशापर्यंत पोहोचलो. बिझनेसमध्ये चढउतार होत असतात, रडायचं नाही, लढायचं. आणि पूर्ण ब्रह्मांड आपल्याला एखादी संधी देत असतं, त्या संधीमध्ये मौके पर चौका लगाना जरुरी आहे. संधीचं सोनं करायला पाहिजे आणि संधीचं सोनं तुम्ही आम्ही करायला पाहिजे. मी तर करतोय, तुम्ही करा अशी अपेक्षा आहे. तुम्ही तुमची ऊर्जा कमी होत असेल तर वाढवायला चालू करता. काल मी तुम्हाला सांगितले, काशवरती काम करा, KASSH वरती काम करायला चालू करा. तुमची ऊर्जा वाढवा, हवं ते मिळवा. हे मी केले, तुम्ही करा. संधी आपोआप चालून येईल. शोधा म्हणजे सापडेल, हवं ते मिळेल. शोधल्याशिवाय काही मिळणार नाही. शोधा, आम्हाला सर्वांना ते सगळं पाक सापडेल. जे काय करायचं आहे ते उद्या करू न करता लगेच आज करायला सुरुवात करा. कल से आज अभी इसी वक्त सुरू करो. ही सवय लावून घ्या. बघूया, उद्या बघू, तासाभर करू, चाहिए नाही, करना पडे, करेंगे. बघूया, करूया नाही, करायला पाहिजे. मस्त बी आत्ता आपल्या ज्ञानामुळे आपल्या समोर असलेल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा विचार करायला पाहिजे. आपली ऊर्जा वाढली पाहिजे आणि आपल्यामुळे त्यांची ऊर्जा वाढली पाहिजे. आणि 17 सेकंद जर आपण अविचार लक्ष दिले, कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही वस्तूवर जर दिले, चमत्कार हा घडणारच. चमत्कार हा घडणारच, हा माझा विश्वास आहे. कारण मी अभिषेक बागडी सरांच्या कार्यक्रमात गेलो, सूर्यकांत पानसकरांच्या कार्यक्रमात गेलो, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. म्हणून हा वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. नॉलेज मला माझा सुद्धा अनुभव नव्हता, की मला सुद्धा वाटत नव्हतं की मी एवढा अभ्यास करू शकतो, एवढं तुम्हाला ज्ञान चांगलं देऊ शकतो. हे वापरलंय ते लोकांना सांगू शकतो. मी या 2-3 कार्यक्रमात गेलो, माझ्या लक्षात आलं की आपण हे बोलल्यामुळे, मोटिवेशन दिल्यामुळे चांगल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडतंय. म्हणून हा प्रोग्राम करण्याचा अट्टास करतोय. चमत्कार हे केव्हा घडतात? तेव्हाच घडतात आपण जेव्हा शिकतोय आणि आपल्या जीवनात ते वापरायला चालू करतोय, त्याला सुरुवात होईल. चमत्कार घडतात, पण चमत्कार घडतात आकर्षणात सिद्धांतात घडतात. 17 सेकंद 34 सेकंद 64 सेकंद विचार करा आणि सोडून द्या. असं नाही, हे विचार करायचे सातत्यानं.
तुम्हाला यश नक्की तुमच्या हातात मिळेल. दररोज तुम्ही यावरती काम करायला पाहिजे. 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद विचार करायलाच पाहिजे, पण त्यावरती तुम्हाला काम करायला पाहिजे. मी 16 तास, 17 तास काम करतो. का करतो? मला जिंकायचं आहे, यश मिळवायचं आहे. जिंकणारा कधी लगेच मी जिंकू शकत नाही, त्यासाठी कष्ट करायला लागते. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आहे किंवा कुठलंही यश मिळवायचं आहे, त्यासाठी सातत्याने कष्ट करायला प्रयत्न करायला पाहिजेत. कुठे कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे. मी कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही, तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. कारण देणं बाजूच करा. देश कायदा कानून चालतोय तसा आपण सुद्धा आपला रूल अँड रेग्युलेशन लावून घ्यायला पाहिजे. काही नियम आणि अटी लावायला पाहिजे, काही सवयी लावून घ्यायला पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सगळं जे काय ते पळत येऊन मिठी मारेल तुम्हाला. तू एवढं कष्ट करतोयस, तुला पाहिजे ते घे. मला सुद्धा माझ्या ताकदीचा अंदाज नव्हता. मी मनोज आंबिक यांच्या लोणावळ्याच्या कम्युनिकेशन प्रोग्राममध्ये गेलो, त्यावेळेला मला माझं बोलणं, माझं स्पीच ऐकून मला 2012 मध्ये बेस्ट एनर्जेटिक हा पुरस्कार दिला. उत्कृष्ट ऊर्जावान व्यक्ती म्हणून मला पुरस्कार मिळाला, सन्मान मिळाला. अचानक मिळाला, मला माहित नव्हतं. मला वाटलं सुद्धा नव्हतं की हे आपल्याला मिळेल. पण आपल्याकडे काहीतरी आहे. आपण सर्वसामान्य साधारण ऑर्डिनरी नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसं आहे. तेव्हा मला कळालं आणि मग लक्षात आलं की आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये काहीतरी पॉवर आहे, आपण वेगळं काहीतरी करायचं आहे. म्हणून तेव्हापासून मी काम करतोयच. पण सातत्यानं लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळत नाही. म्हणून मी लर्निंगवरती लक्ष देतो आणि अर्निंग माझं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही लर्निंग करायला चालू करा, अर्निंग आपोआप चालू होईल. लोकांना वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन होते, काम करा सर्व काही मिळेल. मिळणार नाही. त्यासाठी कष्ट करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. एखादा विजय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करायला पाहिजे. एखादा खेळाडू बघा, पुढारी बघा, व्यापारी बघा, ट्रेनर बघा, चांगला आचारी बघा, चांगले विचार सुद्धा आपण आणायला वर्षानुवर्षे कष्ट लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही. तिथं ही डॉंकी वर्क चालत नाही, स्मार्ट वर्क करायला पाहिजे. वर्क स्टँडर्ड करायला पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे. 14-15 वर्ष मी कष्ट करतोय, तुम्ही करायला पाहिजे. क्रिकेटर मैदानात गेला, लगेच चौका मारला, छक्का मारला असं होऊ शकत नाही. त्याला 10-10, 15-15 वर्ष कष्ट करायला लागते, तेव्हा चौका छक्का लागतोय. तुम्ही मिळवू शकता, तुम्ही करू शकता. सुरुवात करायला पाहिजे, पण प्रामाणिक कष्ट आणि स्मार्ट वर्क करायला पाहिजे. वर्क तुम्ही आजपासून चालू करा, सर्व काही मिळेल. 17 सेकंद अविभाजित वेळ देतीला, त्याला तुम्हाला हवं ते ध्येय तुमचं पूर्ण करू शकतात. शुद्ध विचार, 17 सेकंद, रात्रंदिवस कष्ट करायला पाहिजे. स्वप्न पूर्ण करून घ्या. ती स्वप्न पूर्ण केव्हा होतात? तर रात्रंदिवस झोप लागायला नाही पाहिजे. तुम्हाला मी काल सांगितले कशी रग आणि थग पाहिजे. ते ज्यावेळेला तुम्हाला जाग येईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं जे करायचं ते करायलाच पाहिजे. सकाळी लवकर उठून व्यायामला जायला पाहिजे, स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, संध्याकाळी करायचं आहे, मला संध्याकाळी वर्कशॉप घ्यायचं आहे. उठता बसता त्याचा ध्यास लागला पाहिजे. जे कामावरती तुमचं लक्ष पाहिजे त्या लक्ष पाहिजे. आरोग्यावर लक्ष द्यायला पाहिजे, हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर लक्ष द्यायला पाहिजे, योग्य काम करायला पाहिजे. मी पाठीमागच्या सेशनमध्ये तुम्हाला चॅलेंज दिलं होतं बघा. 15 सप्टेंबर 15 डिसेंबर 1991 हा लक्ष फिक्स आहे. ह्या 90 दिवस 90 मिनिटं एकाच गोष्टीवरती फोकस द्यायला पाहिजे. ते मी चॅलेंज पूर्ण केलं. तसं तुम्ही सुद्धा 1991 90 मिनिटं 90 दिवस एकाच गोष्टीवर लक्ष दिलं, त्यावेळेला आपण यशापर्यंत पोहोचू शकतो, पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. 4 कॅटेगरीमध्ये आपण महत्त्वपूर्ण काम करून घ्यायला पाहिजे. केव्हा केलं तरी चालेल, लगेच करायला महत्त्वपूर्ण, अतिमहत्त्वपूर्ण, दिवसभरात तरी चालते, केव्हा केलं तरी चालते. अशा पद्धतीने 4 कॅटेगरीमध्ये काम आपण करायला पाहिजे. तुमच्या दररोजच्या कामाची यादी आदल्या दिवशी तयार पाहिजे. उद्या काय काय करायचं आहे आणि सगळं तुमच्या हातात पाहिजे. हे मी फिनोलो कंपनीचे मालक दीपेनभाईच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो होतो. त्यांच्या वडिलांना भेटलो. 85 वर्ष वय होतं. तर त्यांच्या खिशामध्ये डायरी होती. त्या डायरीमध्ये दररोजचं काम लिहिलेलं होतं. तसं तुमच्या डायरीत काम लिहिलेलं असतं का? तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवता का? हा विचार करा. दिवसभरात कोणतं काम करायचं आहे, काय करायचं आहे, प्रत्येकाच्या खिशात डायरी पाहिजे, पेन पाहिजे आणि ते लिहून ठेवलेलं पाहिजे.
आणि मित्रांनो, मी तुम्हाला सातत्यानं सांगत की तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी दिवसभरामध्ये एका तरी माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करायला पाहिजे. या मी ऑनलाईन सेशनच्या कार्यक्रमात दिवसात कमीत कमी 1-2 लोकांच्या तरी कमीत कमी चेहऱ्यावरती हास्य निर्माण करू शकतोय. आणि तुम्हाला जसे जसे ज्ञान वाढत जाईल त्यावेळी सर्वांच्या जीवनात आनंद उत्सव साजरा करा, आनंद निर्माण होईल. आणि मी ज्या गोष्टी पाहिल्या बघितल्या त्या सर्व गोष्टी आकर्षित केल्यात आणि त्या गोष्टी तुम्ही सर्वजण आकर्षित करू शकता. दुनियेतली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. दुनियेतील प्रत्येक माणूस स्वतःवरती भरपूर प्रेम करत असतो. जो माणूस स्वतःवरती प्रेम करतो तोच यशस्वी होत असतो. मग तो काळा असो, गोरा असो, मोठा असो, लहान असो, 5 फूट असो, 4 फूट असो, काही फरक पडत नाही. स्वतःवरती प्रेम करतो तो यशस्वी होतो. माणसाची उंची माणसाच्या शरीरावरून नाही ठरत नाही. माणसाची उंची ठरत असते त्याच्या बुद्धीत, डोक्यात त्याच्या काय आहे त्याची उंची ठरत असते. मुंडक्याच्या खाली बॉडी किती महत्वाची आहे ते डोक्यात किती आहे महत्वाचं आहे. आपली तुमची आमची उंची वाढवायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे. जो शिकता हूं वैसा ही दिखता हूं. जो माणूस शिकतोय ना त्याचपर्यंत दिसत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन सर्वांसाठी काम करतोय आणि करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वयंसूचना घ्यायला पाहिजे, अफर्मेशन घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे? मी चमत्कारी माणूस आहे, जे पाहिजे तेच बोला, ज्या गोष्टी पाहिजे त्याच लक्ष द्या आणि काम करायला सुरुवात करा. तुमच्याकडे आकर्षित होतात. माझ्यावरती चमत्कार घडतात कारण मी पूर्ण ब्रह्मांडाला कनेक्ट आहे, ब्रह्मांडाच्या संपर्कात आहे आणि ब्रह्मांड माझ्यासाठी सर्व रस्ते खुले करीत आहे. मला पाहिजे ते विजय, मला पाहिजे ते मिळू शकतो. मी चमत्कारी माणूस आहे. मिरेकल मैन. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, रात में भी आता है, दिन में भी आता है, काम करो तो भी आता है, नहीं करो तो भी आता है, सो जाओ तो भी आता है. मेरे पास पैसा ही पैसा है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. मेरे बीवी के पास, बच्चों के पास, गाड़ी में, ड्राइवर में, जहाँ भी देखो वहाँ भी पैसा है पैसा, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जरूरत में तो ज़्यादा ही जाता है, जितने ज़्यादा खर्च करूँ उतना ही ज़्यादा पैसा मेरे पास आता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. अशा पद्धतीने स्वयंसूचना घ्यायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. विचाराची ताकद तुम्हाला जर सर्वे करायची असेल, विचारात ताकद जर बघायची असेल तर तुम्ही उद्या सकाळपारी सर्वांनी एक झाडाच्या 2 कुंड्या बारीक घ्या आणि एका कुंडीला, उजव्या हाताच्या कुंडीला चांगले विचार द्या. माझं झाड हे चांगलं आहे, मला पाणी घालतोय, खत घालतोय, याची वाढ उत्कृष्ट होत्या, अप्रतिम होत्या. हा विचार त्याला उजव्या हाताच्या कुंडीला एक सलग 4-5 दिवसून बघा की आपल्या विचारात किती ताकद आहे. आणि डाव्या हाताच्या जी कुंडी असेल त्या झाड असेल त्या झाडाला पाणी द्या, खत घाला, सगळं करा, पण आपला विचार फक्त द्या. किती बी पाणी घाला, किती बी खत घाला, काही करा, हे झाड वाढणार नाही, झडणार, पेटणार, नुकसान होणार, हे वाढ होणार नाही, खराब आहे, बाद आहे. त्याच्याबद्दल नकारात्मक विचार त्याला द्या आणि 4-5 दिवसानं तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रूफ करून घ्या की कोणतं झाड प्रफुल्लित टवटवीदार राहतं, दुसरं कुठलं झाड जळतं. त्याचा विचार करा, अभ्यास करा आणि आपल्या विचारात किती ताकद आहे याचा तुम्ही अनुभव घ्या, प्रॅक्टिकली वापरून बघा. नाहीतरी आतापर्यंत हजारे बापूने किती सांगितलं, काही फरक पडला नाही असं व्हायला नको. तुम्ही तुमचा अनुभव घ्या. मी जे जे सांगतोय तुम्ही अनुभवात घ्या, प्रॅक्टिकली वापरा. IPO, इनपुट, प्रोसेस, आउटपुट, लर्न, इम्प्लिमेंट, टीच. जे शिकलाय ते लोकांना सांग, वाचनात आणा, मग सांगा, चर्चा करा. हे सांगण्याच्या पाठीमागं काय अनुभव, काय इतिहास, काय तुम्ही प्रॅक्टिकली वापरायला चालू करा. मायक्रोस्कोप खाली काय बघा काय सांगितलंय, ऊर्जा आहे म्हणून सांगितलंय. कोण वाईट आहे कोण चांगला आहे ते बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह निगेटिव्ह करता या सगळ्या गोष्टी वापरून बघा. आपलं शरीर पंचतत्वातून निर्माण झाले, 70% आपल्या शरीरात पाणी, त्याचा विचार करा आणि या गोष्टी चालू करा. आपण जर दुसऱ्या माणसाच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असेल तर आपली ऊर्जा वाढणार. आपण जर एखाद्या दुसऱ्या माणसाबद्दल नकारात्मक विचार करत असेल तर आपली ऊर्जा कमी होत जाणार. आपण आपल्यावरती प्रेम करतोय, आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यावरती बघा सहजासहजी आपला आनंद निर्माण होतोय, त्याच्यावर तो ऊर्जा वाढते, आपल्या ऊर्जा वाढत्या. आणि ज्याच्यावर प्रेम करतोय तो माणूस तुमची आपुलकीने चौकशी करणार, तुम्ही त्याची करणार. आणि ज्याच्यावरती नकारात्मक विचार करतोय त्याच्या घराला सुद्धा तुम्हाला जाऊ वाटणार नाही, तो तुम्हाला येऊन देणार नाही. का देणार नाही?
कारण तुम्ही त्यांच्यावरती विचार. काही घरात गेल्यावर गप्पा मारत बसा वाटतात, काही गेल्यानंतर चहा पिऊन निवांत जीवन येऊ वाटतं, काही घरात गेल्यानंतर पाणीसुद्धा प्यायला इच्छा होत नाही. का होतं असं? तर तिथले विचार. म्हणून आपल्या ऑफिसमध्ये आपल्या शेजापाजारी मित्र पै पाहुणे यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे. तुम्ही जसा विचार करणार तसंच घडणार. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही वाईट विचार कोणाबद्दल करत असताना तो पुढचा माणूस तुमच्याच वाईट वागणार. तुम्ही त्यांच्या पै पाहुण्याबद्दल शेजाराबद्दल वाईट विचार करताल तेही तुमच्यात वाईट विचार करणार. तुम्ही जाणून बुजून चांगला विचार करायला चालू करा, त्यावेळेला सगळ्या गोष्टी करायला चालू होतील. तुम्हाला कोण विरोध करतंय? तुम्ही ज्यांना विरोध करताय त्यावेळेला तीच लोक तुम्हाला विरोध करतात. 2016 मला जाणीव झाली, मी ज्यावेळेला ट्रेनिंग करून आलो त्यावेळेला मला जाणीव झाली की मी गावातल्या लोकांना विरोध करतोय, तर मला कोण करतंय विरोध? ज्या वेळेला मी गाडीतनं जात होतो, गाडीत जाताना मला प्रश्न पडला की आपल्याला कोण कोण विचार विरोध करतंय. त्यावेळेला मला प्रश्नानं मला उत्तर मिळालं की मी ज्या ज्या लोकांना विरोध केलाय त्या लोकांनीच मला विरोध केलाय. तुम्ही आत्मचिंतन करा. सर्वांनी आपल्या मनाला स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोण विरोध करतंय. तर तुम्ही ज्यांना विरोध केला तीच माणसं विरोध करतात. ज्या माणसाला तुम्ही विरोध केला नाही तो माणूस कधीही तुम्हाला विरोध करत नाही. आत्मचिंतन करा आणि कार्यक्रम झाल्यानंतर प्रतिक्रिया द्या की खरंच हे खरं आहे का खोटं आहे. अनुभवणं हे प्रॅक्टिकली हे जे सांगतोय ते तुम्ही तुमचं आत्मचिंतन करायचं आहे. मी माझ्या जीवनामध्ये याचा वापर करतोय, तुमच्या जीवनामध्ये वापर करा. 2016 मी बदललो. मी सगळ्यांच्या बद्दल जाणून बुजून मला विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा मी जाणून बुजून नमस्कार करलो. मी जाणून बुजून भेटायला लागलो, बाजून बिजून मी बोलायला लागलो. पुढच्याला मी 4 नमस्कार तर एकदा तर करल. तर 2016 मी माझ्या लक्षात आला बदल केला. 2017 मला लोकनियुक्त सरपंच घरच्यांना केलं. 249-250 मतांना लीड आलो. विचारात बदल आहे. विचाराचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. 17 सेकंद लक्ष दिले तर जबरदस्त टेक्निक, तुम्ही त्याचा वापर करा. 17 सेकंदात सर्व जीवन बदलू शकते. आपण आपल्याजवळ प्रेम करायला सुरुवात करा. आपण आपल्यावरती स्वतःवरती प्रेम करायला पाहिजे. आपल्याला मुलांच्या बाबतीत, आपल्या मुलगीच्या बाबतीत, आपल्या घरच्यांच्या बाबतीत प्रेम करायला पाहिजे. तर तुमच्या मुलाबाळांच्या बद्दल, आई वडिलांच्या बद्दल कोण जर तुमच्याजवळ तक्रार करेल, तुम्हाला योग्य वाटेल का? वाटणार नाही. तर आपण आपल्या मुलावरती प्रेम करीत असाल, म्हणाल अरे बाबा बस झालं, तू चांगला माणूस आहेस, प्रत्येक खेळात प्रत्येक बाबतीत कामात चांगला माणूस बनण्याचा आपला प्रयत्न करत, आणि लोकांनी आपल्या मुलाला आपल्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे असं वाटत असतं. तर तुमचा मुलगा चांगला आहे, नम्र आहे, गोड बोलतो, गर्व नाही, सर्वांसमोर व्यवस्थित वागत आहे, मोठ्या माणसासोबत चांगला वागतो, तो भरपूर हुशार आहे, कायम हसतमुख असतो, कायम ऊर्जावान आहे, लय भारी आहे, मुलाचं व्यक्तिमत्व तुमचा चांगला आहे, अशा गोष्टी ऐकण्याची आपली इच्छा असते. बरोबर का नाही? तर बरोबर आहे. आपल्या अशा गोष्टी ऐकण्याची इच्छा असते. का तुम्हाला ऐकायला मिळतं की तुमचा मुलगा चुकीचा होता, त्याला लोकांना मोठ्या माणसाची इज्जतच करायला आवडत नाही, मुलगा चांगला आहे पण दुनियेसाठी काही करत नाही, दुनियेत तिला काय माहीत नाही. आपल्याला आपल्या मुलाच्या विरोधात आपल्याला काही ऐकू वाटणार नाही. त्यामुळं प्रत्येक माणसाचे आपल्या मुलाबद्दल चांगले बोललेले पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेव्हा स्वतःवरती प्रेम, म्हणजे आपण जसे आपल्या मुलाला शिकवतो मोठ्यांचा आदर कर, तसे आपणही मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. नाहीतर असं आहे की जर पैसा आला की अहंकार वाढतो, गर्व येतो, दुसऱ्याला किंमत देणे बंद केलं तर घमंडी येते. त्यावेळी लोक म्हणतात पैसा आला लय घमंडी आहे. त्यावेळी तुम्ही म्हणाल मी माझ्यावर भरपूर प्रेम करतोय, मला जे पाहिजे ते मी मिळवलं आहे. पण ते मिळवण्यावर जे घमंड आहे, जो अहंकार आहे, वाढला तर दुनिया आपली दुश्मन बनेल. प्रगती भरपूर करा पण स्वतःवरती प्रेम करा, अहंकार नको. स्वतःवर प्रेम करा, त्यावेळी ब्रह्मांड म्हणेल तू जर स्वतःवरती प्रेम करत असतील तर मी दुनियातल्या प्रत्येक कोपऱ्यातून तुझ्या प्रेमाचा वर्षाव करेन. आणि खरोखरच वर्षाव प्रेमाचा होतो. आपल्यात बदल झाला, आपण आपल्यावर प्रेम करायला चालू केलो तर. आणि आज सर्वांनी काम करायचं आहे, होमवर्क करायचं आहे. 5 ते 6 होमवर्क तुम्हाला मी देणार आहे, ते सगळ्यांनी करायचे आहेत. ते ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. आज सगळ्यांनी आपल्या जीवनात कमीत कमी 101 आशीर्वाद लिहून काढायचे आहेत. सर्वांनी आपल्या जवळ असणारे आशीर्वाद लिहून काढा.
जसे की घर, गाडी, पैसा, जबरदस्त ऊर्जा आहे, हातपाय चालतात, हे आशीर्वादाचं आहे. आपण ऐकतोय, बोलतोय, हे ब्रह्मांडाचे आशीर्वाद आहेत. हे मापा. त्यामध्ये लॉ ऑफ आकर्षणाचा सिद्धांताचा एक नियम आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता राहा, नाहीतर आहे ते पण काढून घेतले जाईल. मी जसा आहे तसंच प्रेम करा, नाहीतर माझ्या बाबतीत हे झाल्यावर मी प्रेम करेन, करत असेल तर ते प्रेम करा. मी प्रेम करतोय, दुसऱ्याने माझे प्रेम करायला पाहिजे, किंवा माझ्या बाबतीत असं वाटलं तरच मी प्रेम करेन. हे प्रेम नाही, हा सौदा आहे. सौदा अटी आहेत त्या. आपण आपल्यावर प्रेम करा, पैसा आल्यावर घरातील सर्व प्रेम करतील, मग मी प्रेम सर्वावर करेन, हे चुकीचं आहे. प्रेम पहिलं करा स्वतःवरती. घरातली एखाद्या वेळी नाराज असतील तर तुम्ही नाराज होऊ नका, आणि घरी गाडग्याचा ताव माडग्यावर काढू नका. आपला बाहेरचा राग पत्नीवर, मुलावरती काही काढू नका. गाडग्याचा ताव माडग्यावर अजिबात काढू नका. मित्रांनो, आपले आशीर्वाद लिहून काढा. ज्यावेळेला तुम्ही आशीर्वाद लिहून काढचिला त्यावेळेला वर्तमान काळात तुम्ही काय नेमकं तुम्हाला कळेल. आपोआप आकर्षणाचा सिद्धांत तुमचा काम करेल. आणि जर आपण घरातील व्यक्तींना इग्नोर करत असाल किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलत असाल, कृतज्ञता व्यक्त करत नसाल, तर आकर्षण सिद्धांत काम करणार नाही. काहीही करा, लोक आपल्या चेहऱ्यावर, केसावर, उंचीवर नाराज असतात. प्रत्येकाला हिरो व्हायचं असते, हिरो सारखं दिसायला पाहिजे, किंवा मुलींना हिरोईन सारखे दिसायला पाहिजे असते. तर प्रत्येक जण हिरो किंवा हिरोईन सारखे असेल असं काही होऊ शकत नाही. जसे बी असू तसे त्यावर प्रेम करायला पाहिजे. आय लव्ह यू, माझ्यावर प्रेम आहे, असं विचार करायला चालू करा. आणि 101 आशीर्वाद मापा, आशीर्वाद लिहून काढायला चालू करा. आमचे गुरुवर्य ट्रेनर विठ्ठल कोतेकर सरांनी स्वतःवरती प्रेम कराने स्वतःला प्रभावी करणारे प्रभावी तंत्र सांगितले. स्वतः मी म्हणतोय तसं डोळे झाकून सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचं आहे, आणि लक्ष देऊन त्यावरती ऐकायचं आहे. स्वतःला म्हणायचं, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जसं मी संजय हजारे, तसं आपण स्वतः मनातल्या मनात नाव घ्यायचं आहे. मी संजय हजारे एक महत्त्वाची व्यक्ती आहे, खरोखरच मोठा माणूस आहे, मी मोठा विचारवंत आहे, मी भव्य विचार करतोय, सगळ्याच गोष्टीमध्ये मी भव्य भरपूर विचार करतोय, उत्तम काम करण्याची उच्चम क्षमता माझ्यामध्ये आहे, आणि म्हणूनच मी माझं काम उत्तम असतं. आनंद, प्रगती आणि भरभराट यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यामुळे मी फक्त आनंदाच्याच गोष्टी बोलतो, मी फक्त प्रगतीच्याच गोष्टी बोलतो, मी फक्त भरभराटीचीच गोष्टी बोलतो. माझ्यामध्ये जबरदस्त प्रेरणाशक्ती आहे, जबरदस्त प्रेरणाशक्ती आहे. त्यामुळे त्या शक्तीचा मी वापर करीत आहे. कुठलीही गोष्ट मला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही, कुठलीच गोष्ट मला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. मी उत्साही व्यक्ती आहे. माझा उत्साह माझ्या वागण्या बोलण्यातून दिसून येत आहे. मी रुबाबदार दिसत आहे, मी चिरतरुण दिसत आहे, आणि त्याबद्दल मला छान वाटत आहे. मला लय भारी वाटत आहे, अप्रतिम वाटत आहे, उत्कृष्ट वाटत आहे. मी काल महान व्यक्ती होतो, आणि आज ही त्यापेक्षा अधिक महान माणूस आहे. आज सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने माझ्या जीवनाचा प्रवास करीत आहे. मी पुढे जात आहे, पुढे जात आहे. आहा अशा पद्धतीनं स्वयंसूचना तुम्ही घ्यायची आहेत. आणि प्रार्थना, स्वयंसूचना आपल्या प्रभावी करण्याच्या टेक्निक आपण वापरायला चालू करायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आपली प्रगती करू शकतो. नाहीतर स्वतःची मुलं मुली कमी समजत असतात, स्वतःला काही कमी समजू नका. जसे बी असाल तसं स्वीकार करा. आपले जसं लहान मुलं आपण स्वीकार करतो तसं आपण सगळ्या स्वीकार गोष्टी करायला चालू करा. एखाद्या आईला बघा, एखादा मुलगा मंत्री असला, आमदार असला, खासदार असला, काळा असला, गोरा असला, कसा जरी असला तर त्याला लई भारी वाटणार. आपण जसे आहे तसं स्वीकार करायला पाहिजे. क्रांती करा. दुनियात माझ्यापेक्षा भारी मीच, माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त कोणीही नाही. मी जेव्हा स्वतःला आदरानं बघतो तेव्हा दुनिया सुद्धा आपण आदराला बघायला पाहिजे. आणि स्वतःचा फोटो एकदा काढा, सेल्फी काढा, आणि त्या फोटोकडे काढून एकदा स्वतःला म्हणा, आय लव्ह यू, आय लव्ह यू संजय राव. स्वतःचं नाव घ्या ना, आय लव्ह यू म्हणा. तुलाही भारी आहेस, तुलाही जबरदस्त आहेस म्हणा. तू तर तूच आहेस. म्हणजे स्वतःला वाटलं पाहिजे मी किती प्रेम करतोय.
माझ्या घरच्यावर प्रेम आहे, नातेवाईकावर प्रेम आहे, शेजापाजारी, गाव, दोस्त, व्यवसाय, शेजापाजारी, देश, सगळ्यांच्यावर माझं भरपूर प्रेम आहे. मी माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे सर्व काही भरपूर प्रेम आहे. माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे सर्व काही भरपूर आहे, जबरदस्त आहे, ओके आहे, लय भारी आहे. आणि तुम्ही जसे बी कसे असाल तसे स्वीकार करायला चालू करा आणि 101 आशीर्वाद लिहून काढा. आणि जर तुम्ही तुमच्यावरती प्रेम करत नसाल तर दुनिया तुमच्यावर कशी प्रेम करेल? हे सत्य आहे. ज्यांच्या कुणावरती कोण प्रेम करत नसेल तर ओळखून जावा, तुम्ही तुमच्यावर पहिले तुम्ही प्रेम करत नाहीत, हे लक्षात घ्या. हे खरं सत्य आहे. त्यासाठी आज 101 आशीर्वाद मापून काढा. आणि दुसरी गोष्ट करायची आहे, राईट डाऊन अबाउट गुड डिसिजन. आपल्या जीवनात घेतलेले चांगले निर्णय किंवा चांगल्या कृती लिहून काढा. जसे की बाबा मी नोकरी सोडली, मी व्यवसाय सुरू केला, आपल्यासाठी जे जे निर्णय चांगले घेतले जीवनात ते सर्व लिहून काढा. एखाद्याला माणसाला रस्ता क्रॉस करायला मदत केली असेल किंवा भुकेला अन्न दिलं असेल, असं गरजवंताला कपडे दिले असतील, जे जे निर्णय तुम्हाला चांगले वाटले ते सर्व लिहून काढा. किंवा अडचणीच्या काळात एखाद्याला पैसे देऊन मदत केली असेल, कुणाला ज्ञान दिले असेल, किंवा कुणाला प्रोग्रामसाठी निघून गेला असाल, कुणाला शाळेतील नोट्स दिले असतील, ते लिहून काढा. सारे निर्णय जे चांगले झाले, जे जे चांगले झाले निर्णय, ते सगळे निर्णय लिहून काढा. हे तुम्ही वर्क काम करायचं आहे, तुम्ही लिहून काढायचं आहे. आणि तिसरी गोष्ट करायची आहे, राईट डाऊन टॉप 10 इन्सेंटेन्स. उत्कृष्ट असे आपल्या 10 इच्छा लिहून काढा. आपल्या 10 इच्छा लिहून काढा. मला जगासाठी नेमकं काय करायचं आहे, सर्वांसाठी मला काय करायचं आहे, गावासाठी काय करायचं आहे, महिलांसाठी काय करायचं आहे, मुलांसाठी काय करायचं आहे. मग तू आपलं माझ्याजवळ असणारं ज्ञान मला लोकांना वाटायचं आहे. हे जसं माझं ज्ञान मला वाटायचं की महाराष्ट्रात सगळ्या प्रत्येक लोकांवर पोचलं पाहिजे, त्यांच्या जीवनात बदल घडून आला पाहिजे असं वाटतं, क्रांतिकारी बदल झाला पाहिजे असं वाटतं, हे सगळ्या माणसांना पोचलं पाहिजे मला वाटतं. तसं लिहून काढा तुम्हाला काय वाटतं. आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा माझा विचार आहे. आपल्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांना पुढे घेऊन जायचं आहे. वटवृक्षाचं झाड जमिनीच्या वर जसं मोठं असतं, जमिनीच्या तसंच खाली असतं. म्हणून तेच ऊन, वारा, पाऊस काय जर आलं तर टिकून राहतं. तसं आपल्याला टिकून राहण्यासाठी तुम्हाला 10 इच्छा लिहून काढायला पाहिजेत. आपली ऊर्जा आपण चौपट करायला पाहिजे, ऊर्जा वाढवायला पाहिजे. आणि ही जर सगळे लिहून काढले तरच ऊर्जा तुमची वाढणार आणि चमत्कार घडायला सुरुवात होणार. या 3 गोष्टी करा. त्यानंतर चौथी गोष्ट करायचं की आपल्या जीवनात जी काय ध्येय आहेत, लक्ष्य आहेत, ते लिहून काढा. कमीत कमी 3 ध्येय ते लिहून काढायचे आहेत. तुम्हाला कुठेवर पोचायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे, कमीत कमी 3 गोष्टी, 3 ध्येय लिहून काढा. उद्याच्याला 100% मी विचारणाऱ्या मला सांगायला पाहिजे. अटेंड असणाऱ्या कुठल्याही माणसाला मी विचारेन त्यावेळेला मला त्यांनी सांगायला पाहिजे ही माझी 3 ध्येय आहेत. हे वर्क करायचं आहे, काम करायचं आहे. 5वी गोष्ट करायची आहे कृतज्ञपत्र. आपल्या घरादारासाठी, आपल्या परिवारासाठी, सर्वसामान्यांसाठी, आपल्या बॉससाठी, आपल्या घरातल्या सर्व सदस्यांसाठी पत्र लिहायचं. कृतज्ञता पत्र. मी तुमच्यावर का प्रेम करतोय लिहायचं आहे. आई वडिलांचं प्रेम लिहा, पत्र लिहा, भावांना लिहा, बॉससाठी लिहा, आपल्या नातेवाईकासाठी लिहा, कुणाबद्दल लिहा, पण कमीत कमी 4 ते 5 पत्र प्रत्येकाने लिहून काढा. आपल्या ऑफिसमध्ये असणाऱ्या कामगारावरती, बॉसवरती, काम करणाऱ्या एखाद्या मित्रावरती, कस्टमर, व्यवसाय करताना एखादा कस्टमरला पत्र लिहा, एखाद्या सप्लायर पत्र लिहा. हे लिहून काढा. 17 सेकंद शुद्ध विचार कसा घडतो, 34 सेकंद कसा विचार घडतो, 64 सेकंद काय घडतं, हे लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल कसं विचार करतोय आपण, काय जीवनात प्रगती घडते, काय केलं, काय घडतंय, काय होतंय, हे बघा, करा. 17 सेकंद शुद्ध विचार काय करू शकतात याचा विचार करा आणि हे लिहून काढा. हे तुम्ही करायला पाहिजे. जर नाही केला मग तुमचं काय होमवर्क हे दिलेलं करायला पाहिजे. 17 सेकंद विचार करून जीवनात कसं चमत्कार करतात हे जाणीव तुम्हाला होईल.
17 सेकंद विचार करायला चालू करा आणि हे लिहून काढा. अहो ही डिसिजन चुकतंय, हे जर निर्णय तुम्हाला मान्य असेल तर डिसिजन बदलायला पाहिजे. निर्णय कुणाचा चुकतोय? तुमचा. बदलायला कुणी पाहिजे? निर्णय योग्य कुणी घ्यायला पाहिजे? तुम्ही. चुकतोय वाटतंय, खड्ड्यात पडतोय माहिती आहे, गाडीला ब्रेक कोण लावायचा? पडतोय माहिती आहे तर बदलायला पाहिजे, थांबायला पाहिजे ना. चिखल दिसतोय, खड्डा दिसतोय, पाणी दिसतंय, आग दिसतंय, थांबताय ना. डिसिजन चुकतोय असं वाटतंय, मग डिसिजन चुकतोय तर थांबवा ना. सल्ला मसलत करा, निर्णय घ्या. एक प्रश्न होता सर. बोला सर. अफर्मेशन दिवसातून किती वेळा आपण ती स्वयंसूचना दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ती सकाळी दिली पाहिजे, संध्याकाळी दिली पाहिजे? हे बघा, स्वयंसूचना आपण स्वयंसूचना तुम्ही केव्हाही घेऊ शकता. तुम्हाला वेळ मिळेल तर घ्यायला पाहिजे. तुम्हाला जरा आळस आलाय, कंटाळा आळाला असे वाटता, त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता. कारण ती स्वयंसूचना घेतल्यामुळं अफर्मेशन घेतल्यावर आपल्यात एनर्जेटिक झालं पाहिजे, आपली ऊर्जा वाढली पाहिजे. जसं की बघा, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार बार आता है, हर बार आता है, रात में भी आता है, दिन में भी आता है, काम करो तो भी आता है, नहीं करो तो भी आता है. ऊर्जा वाढली पाहिजे. आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. टुडे इज द माय डे, गॉड इज ऑल इन मी, आय एम विनर, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. I am healthy, I am wealthy, I am powerful, I am grateful, I am loved, I am appreciated, I am lucky, I am prosperous, I am divine, I am confident, I am proud, I am blessing, I am beautiful. I love the person that was I am. आणि अफर्मेशन स्वयंसूचना घेताना ॲक्शन विथ फिलिंग घ्यायला पाहिजेत. शिकवणार आहे पुढे मी. केव्हाही घ्या, पण एनर्जी निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला कंटाळाला, आळस आलाय, उठलं पाहिजे, झाम दिशी जागून म्हणायला पाहिजे आय एम हेल्दी, वेल्दी, आय एम पॉवरफुल. एनर्जी क्रिएट झाली पाहिजे. स्वयंसूचना तुम्ही केव्हाही घेऊ शकता, तुम्हाला एनर्जेटिक. हे अफर्मेशन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आत घुसायला पाहिजे, 10% घुसायला पाहिजे. अफर्मेशन आपण घेतोय 5%, 10% मिळेल बाह्य मनानं, अंतर्मनामध्ये घुसायला पाहिजे. म्हणून सांगतोय स्वयंसूचना, रिपिटेशन मदर ऑफ लर्निंग, ॲक्शन इज फादर ऑफ लर्निंग. तुम्ही ॲक्शन घेतली तुमचा बाप आहे, पण रिपिटेशन तुमची आई आहे. रिपिटेशन मदर ऑफ द लर्निंग. शिकायची आई आहे ती. स्वयंसूचना केव्हाही कधी घ्या, पण ॲक्शन विथ फिलिंग. म्हणून मी काल सांगलं, ॲक्शन थॉट्स प्लस फिलिंग ॲक्शन. तुमचे विचार, वाणी आणि भावना गुंतली की घटना घडली. चला बोला, पुढचा प्रश्न बोला. काय कोणाला शंका नाही? हो. 1991 हा फॉर्म्युला आहे. एकाच गोष्टीवरती 90 दिवस 90 मिनिटं काम केलं तर यश मिळू शकते. 100% यशाची खात्री. पण कॉन्स्टंटली न चुकता दिला. 90 दिवसात एक दिवस जर चुकला तर परत तिथनं 90 दिवस मापायचे. कोणत्याही गोष्टीचं तुम्ही लिहून देतो मी तुम्हाला जी पाहिजे त्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. त्यावरती 90 मिनिटं 90 दिवस एकाच गोष्टीवरती फोकस करा. तुमचं यश तुमच्या हातात आहे. यू चेंज युअर डेस्टिनी. तुमचे विचार करू बदलून तुमचं कसं तुम्ही तुमचे डेस्टिनीपर्यंत, तुमच्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकता हे सांगणार आहे. ज्या दिवशी आतापर्यंत मी सांगत आले तसं, ज्या दिवशी आपण उत्साही असणार त्या दिवशी रिझल्ट चांगले यायला सुरुवात होणार. सकाळी घरातून बाहेर पडताना बघा, आनंदी चेहऱ्यानं उडून टकाटक घरच्यांना खुश करून तुम्ही बाहेर पडला. दिवस कसा आनंदी जातोय बघा. पैसे मिळवणे आजच्या घडीला सहज शक्य आहे. मग वेगवेगळे असू, शेअरचे मार्केटिंग असू दे, रिअल इस्टेट असू दे, किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असू दे, बिझनेस असू दे, लाखो मार्ग वेगवेगळे आहेत. पैसे मिळवण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. पैसे मिळवणे हे अवघड काम नाही. पण 99% लोक का पैसे मिळवत नाहीत? आज यावर आपण लक्ष देणार आहे. यावर लक्ष द्या सर्वांनी. बारीक सर्व काय जे काय समजून सांगणार आहे तुम्हाला, अगदी बारीक बारीक. आणि तुम्ही मला एक शब्द द्यायला पाहिजे, आज जे शिकणार आहे ते तुमच्या आयुष्यात आयुष्यभर तुम्ही वापरणार आहे. जे मी आज सांगितले ते सगळ्यांनी जर वापरला तर तुम्हाला हवं ते मिळणार, पाहिजे तेवढा पैसा मिळणार. हा शब्द आहे आपला. जे सांगतोय, हे शिकवतोय, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षण सिद्धांत भरपूर मोठा आहे. शॉर्टकटमध्ये याचा वापर करता येत नाही. तुम्ही लगे म्हणणार
हे लगेच उपयोगाला आलं नाही. प्रत्येक वेळा काम करेल असं नाही, हे बरोबरच आहे ते चुकीचं आहे असं नसतंय. काही जणांना दररोज गाडी पार्किंगला जागा पाहिजे तर दररोज मिळेलच असं नाही. कारण एवढ्या सहजासहजी विचार केला असता, घटना घडल्या असता तर प्रत्येक माणूस श्रीमंत झाला असता, दुनियामध्ये भरपूर तणाव निर्माण झाला असता आणि दुनियेला आर्थिक ताळमेळ बिघडला असता. त्यासाठी आपण पूर्णपणे समजून घ्या की ही आकर्षण सिद्धांत काय, टेक्नॉलॉजी नेमकं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय टेक्नॉलॉजी आहे, सायन्स काय आहे, कला काय आहे, ही ज्यांनी समजले समजून घेतलंय त्यांनी रिझल्टवरती रिझल्ट घेतलेत, परिणाम मिळालेत. बरेच लोक म्हणतात मी हार्डवर्क करतोय, मेहनत करतोय, तसा परिणाम मिळत नाही, रिझल्ट मिळत नाही. सकाळ 4 वाजल्यापासून काम करतोय, हार्डवर्क करतोय, मी हार्डवर्क करत काम करत होतो. पण मित्रांनो, हार्डवर्क करून, कष्ट करून, डॉंकी वर्क करून यश मिळत नाही. मला त्याच्या वेळी यश मिळाले ज्यावेळी मी सतत मनन चिंतन केले, ध्यान केले, ध्येय लिहिले, गोल लिहिले, त्यावर लक्ष दिले आणि मग हार्डवर्क चालू केले. ज्यावेळी फक्त हार्डवर्क केले त्यावेळी आळस आला, पण ज्यावेळी चिंतन मनन ध्यान केले त्यावेळी गोष्टी पाहिजे तशा मिळत गेल्या. वाय अँड रिझन, कारण आणि परिणाम काय शोधले, त्यावेळेला भरपूर काही रिझल्ट परिणाम मिळाले. मी माझ्या दररोज इच्छा व्यक्त करीत असतोय. तुम्हा सर्वांना माहिती आहे मी प्रत्येक वेळा काय बोलतोय. आपल्या त्या बोलण्यामुळे आपल्यामुळे ऊर्जा निर्माण होईल, पॉवर निर्माण होईल. शरीराचा वापर करा. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे, मी उत्तम आहे. मी दररोज स्वतःला इन्स्पायर करतोय आणि स्वतः बरोबर बोलत असतोय. काय बोलतोय मी? संजय राव दुनियातील नंबर 1 आहे, 1 अँड ओनली. फक्त आणि फक्त तूच जबरदस्त आहेस. दुनियातील प्रत्येक माणूस जबरदस्त आहे. पण मी दररोज माझ्या डोळ्याला लावून दररोज मी म्हणतो आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम पॉवरफुल, आय एम ग्रेटफुल, आय एम लव्ड, आय एम अप्रिशिएटेड, आय एम लकी, आय एम प्रॉस्परस, आय एम डिवाइन, आय एम कॉन्फिडेंट, आय एम प्राऊड, आय एम ब्लेसिंग, आय एम ब्युटिफुल, आय लव्ह द पर्सन दॅट वॉज आय एम. हे दररोज बोलतोय आणि हे आरशात बघून बोलायला पाहिजे. मी दररोज ज्या आरशात बघतो ना त्यावेळी मी बोलतो आणि आरशात बघून मी स्वतःला म्हणतो संजय राव तुम्ही जबरदस्त आहात, लय भारी आहात. मी माझं कौतुक करतोय आणि माझी ऊर्जा वाढतोय. मला माहिती ज्या दिवशी जे मिळते त्यावेळी माझी ऊर्जा वाढत असते. मी कमी ऊर्जा करण्याचं बी टाकतच नाही, मी करतच नाही. तसा मी नाराज राहू शकत नाही आणि तुम्ही कधी नाराज होऊ नका. मला नाराज होणं मान्य नाही. मी सदैव खुशीत असतो. कारण का? माझ्या चेहऱ्यावरती सदैव हास्य पाहिजे, कारण ऊर्जा माझ्यात टिकली पाहिजे. आपली ऊर्जा वाढवायला पाहिजे. तुम्ही सुद्धा नाराज होऊ नका, ऊर्जा वाढवा, कमिटमेंट पाळा. कमिटमेंट महत्वाची आहे. ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या गोष्टी करा. मी कमिटमेंट केली, मला एक दिवस 30 किलोमीटर चालत होतं. मी इथून कुकटोळीतून आरेवाडी बनापर्यंत 30 किलोमीटर एका दिवसात चालत गेलो. पायाला फोड उठले, पण कमिटमेंट दिली ती, मला जायचं आहे, चालायचं आहे. गावातील 100 लोक घेऊन चालत गेलो. का? कमिटमेंट, फोकस, लक्ष. वेगळं काहीतरी करायला पाहिजे ना. अरे 1.25 करोड 140 कोटी जनता असून सुद्धा तुमचा जन्म कशासाठी झालाय? इतरांच्या पेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी झालाय ना. का आला गेला मेला, काय होतास, काय झालाच, काय आला गेला मेला. तुमचं नाव सुद्धा कोण काढणार नाहीत. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव निघालं पाहिजे. वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्यावेळेला इतिहास लिहितील त्यावेळेला तुमचं नाव त्यात आलं पाहिजे. तुमच्या गावात 4 लोकांची नावं सांगा म्हटलं तर पहिल्या 4 मध्ये 5 मध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. ती लायकी तुम्ही निर्माण करता आणि ती लायकी तुम्ही निर्माण करत आहात आणि केली असणार. म्हणून तो हा कार्यक्रम अटेंड करा. एवढी पॉवर तुमच्यात आहे, ही धमक तुमच्यात आहे, वेगळं करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही इथं बसलात. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आहेत. आणि आपल्यामध्ये विल पॉवर, इच्छाशक्ती पाहिजे. त्यासाठी सदैव प्रॅक्टिस करायला पाहिजे. मी करतोय, तुम्ही प्रॅक्टिस चालू करा. बॉडी मजबूत बनवा. बॉडी मजबूत झाली की सर्व काही भरपूर होतं. बुद्धी मजबूत होत्या. BSc बॉडी कम्युनिक स्टोरी सांगितलं, यावर काम केलं पाहिजे. आणि जो भी करो कमाल का करो. स्वयंसूचना घेणं जरुरी आहे, घ्यायला पाहिजे. तुमची जर बॉडी स्टोरी कम्युनिक BSc वरती काम केला तर ऊर्जा तुमची आपोआप वाढेल. ब्रह्मांड तुम्हाला म्हणेल तथास्तु, हवं ते तुम्हाला मागा. परमेश्वर तुम्हाला तथास्तु म्हणेल. तुम्हें जो लगे अच्छा वही मेरी इच्छा, भगवान म्हणे लगेच म्हणेल. तुम्हें जो लगे अच्छा वही मेरी इच्छा. कारण ब्रह्मांडाला खरं खोटं कळत नाही. जे तुम्ही मागाल ते मिळेल. आज काइंड गिव्ह, मागा म्हणजे मिळेल.
मागा म्हणजे मिळेल. आता शिकूया गोल कसे निर्माण करायचे. गोल कसे निर्माण करायचे त्यासाठी सर्वजण रेडी आहात. हो जा लीडर बन जा लीडर दुनिया की क्यों करता है फिकर भाई. आपण आपली ऊर्जा वाढवण्यासाठी आणखी काही काम करणे महत्त्वाचे आहे, करायला पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे दुसरी शारीरिक ऊर्जा नाही. शारीरिक ऊर्जा बरोबर आपण पुढच्या लेवललाही पोहोचायला पाहिजे. मित्रांनो, कंप्लेन फ्री व्हायची आहे. कारण कंप्लेन करणारा कंप्लेनर्स नॉट क्रिएटर, क्रिएटर्स आर नॉट क्रिएटर. तक्रार करणारा काही निर्माण करू शकता, निर्माण करणारा काही तक्रार करू शकत नाही. त्यामुळे जाणून बुजून काल तुम्हाला मी आकर्षणाच्या सिद्धांतावर 4 स्तंभ सांगितले. बर्निंग डिझायर, होप अँड फेथ, ॲब्सोल्यूट क्लिअरिटी, 0% डाऊट. ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केलाय. तर आता येथे बर्निंग डिझायर, होप अँड फेथ यावरती चर्चा करून आता आपल्याला पूर्ण चर्चा करून ॲब्सोल्यूट क्लिअरिटी झाली, स्पष्टता तुम्हाला मिळाल्या. आणि लोकांनी हे सगळं झाल्या लोकांनी विचारलं जातं की बाबा गोल्स कसे लिहायचे. तर त्यावेळी लोक म्हणतात की मला घर पाहिजे, तर स्वतःचे घर पाहिजे. 99% लोक काय लिहितात, घर पाहिजे पण मला 1 कोटी रुपये पाहिजे, जादा पैसे पाहिजे, मला परदेश दौरा करायचा आहे. परदेश दौरा म्हणजे कोणता देश हे फिक्स पाहिजे. पर्यटनाला जायचे तर कुठं जायचं हे फिक्स पाहिजे. ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी सर्व गोष्टी स्पष्ट पाहिजेत. प्रत्येक माणसाची इच्छा असते मला घर पाहिजे, त्याबद्दल स्पष्टता नसते की जसं 500 फूट पाहिजे, 1000 स्क्वेअर फूट पाहिजे का 2500 स्क्वेअर फूट पाहिजे, 4000 स्क्वेअर फूट पाहिजे, ते स्पष्ट पाहिजे. नवीन घर पाहिजे, जुनं घर मिळू नये म्हणून नवीन घर पाहिजे असं लिहायला पाहिजे. असा विचार करायला पाहिजे. नेमकं कोणत्या शहरात पाहिजे, कोणत्या किमतीचे पाहिजे, 25 लाख, 50 लाख, कोटी, 2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, हे सगळं ठराविक असं स्पेसिफिक लिहायला पाहिजे. नुसतं घर मागितलं आणि मिळालं असतं तर अंदमानच्या निकोबा बेटावर जर मिळालं तर चालेल का, तर चालणार नाही. परमेश्वर मला तू मागितलं घर दिलं, तर त्यासाठी सगळं डिटेलमध्ये पाहिजे, क्लिअर पाहिजे, सगळं जे हवं ते मिळण्यासाठी. प्रत्येक माणसाला हार्डवर्क करायला पाहिजे. एका माणसाला भरपूर पैसा पाहिजे होता, त्याला माहिती होती की हार्डवर्क करायला पाहिजे, त्याला जादा मेहनत करायला आवडत नव्हते. त्यामुळे त्याने साधा सरळ मित्र होता, त्या मित्रानं सांगितलं त्याला की तुला जर जादा पैसा पाहिजे असेल, एका माणसाला जादा पैसा दिला तर त्याला मित्रानं सांगितलं तुला जादा जर पैसा असेल तर भोलेनाथाची शंकराची प्रार्थना कर, भगवान तुला आराधना कर, तुला प्रार्थना, भगवान सगळं पाक देऊन टाका, लवकर प्रयत्न कर तुम्हाला मिळेल. आणि जेवढी प्रार्थना जादा करशील तेवढे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतील आणि तुला दर्शन देतील, वरदान देतील. त्याच्या हे लक्षात आल्यावर लगेच एक कमंडोल घेतले, भगवं परिधान केलं, हिमालयात गेला आणि हिमालयात जाऊन तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या चालू केली. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, शरीर कमजोर पडू लागलं, केस वाढत गेले. 2 वर्ष तपश्चर्या झाली, काही मिळेना. 3 वर्ष गेले, काही वाढना. मला सर्व काही भरपूर पाहिजे, भोलेनाथाची प्रार्थना चालू होती, काही मिळेना. भोलेनाथाला सुद्धा तपस्वी, भोलेनाथ हा बोला शंकर आहे. भक्ताची तीव्रता बघून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथ दर्शन दिले आणि सांगितले, भक्ता पाक तुला डोळे उघड, तुला नेमकं काय पाहिजे. वाकून नमस्कार करतो आणि नमस्कार कर काय म्हणतो. भगवान म्हणतात की बाबा, भोलेनाथ म्हणतो तुझी तपस्या पूर्ण झाली, तुला काय पाहिजे मला सांग. तर तो म्हणतो भगवान माझ्यासाठी एक मोठी गाडी पाहिजे, गाडीत सगळी मुलं पाहिजेत, बॅग भरून पैशाने भरलेली पाहिजे. भगवान भोलेनाथ म्हणतात तथास्तु, तुम्ही जो लगे अच्छा वही मेरी इच्छा. आणि तो माणूस बसचा कंडक्टर बनतो. कारण जी बस मागवली त्याला मोठी गाडी, त्याला परमेश्वराला बस दिसली, महिलांनी भरलेली गाडी मिळाली आणि नियांना करण्यात होती ती गाडी मिळाली. त्यानं गाडी मिळाली, पण स्वतःची गाडी त्यानं मागितली नाही ना. परमेश्वराने जेव्हा वरून खाली बघितली त्याला एसटी दिसली, त्यामुळे ती गाडी दिली त्याला. एसटीत बस मोठी दिसली त्यामुळे त्यांना ती दिली. आणि पैसे महिलांची नेण आणल्यामुळे पैशाची बॅग दिली, महिला दिल्या, 5-10 रुपये गोळा करत बसला. त्याला नेमकं काय पाहिजे होतं, तर त्याला पैशानं मोठी भरलेली बॅग पाहिजे होती, मोठी गाडी, लिंबॉर्नी किंवा वेगवेगळ्या मोठ्या गाड्या पाहिजे होत्या त्याला, पण परफेक्ट मागितलेलं नव्हतं.
त्याच्यामुळे ते त्याला मिळू शकलं नाही. म्हणून तुम्हाला क्लिअर पाहिजे गोल लिहिताना किंवा सगळं काय करताना. क्लिअरिटी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. कुठल्या कंपनीची, कुठल्या गाडीची, किती पैसे, कसे, कुठं, काय, हे सगळं क्लिअर पाहिजे. दुसरं, एका महिलेने दुसऱ्या महिलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवले होते आणि ते आकर्षणाचा सिद्धांत शिकल्यामुळे भरपूर खुश होती आणि तिनं ते सगळं समजून घेतलं. आणि आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये एक विद्या की आहे, आपण सर्वांना करायची आहे, एक साधी सरळ व्हिजन बोर्ड तयार करायचा आहे आणि ती गोष्ट आपणाला हवी आहे, त्याचं चित्र त्यावरती लावायचं आहे आणि व्हिजन बोर्ड वरती लावायचं आहे आणि व्हिजन बोर्ड दररोज पाहिजे. तर त्या महिलेनं करेक्ट सर्व काही तसं केलेलं होतं. व्हिजन बोर्ड. तर त्या महिलेचं लग्न होत नव्हतं. त्या महिलेची इच्छा होती की मला नवरा हुशार, बुद्धिवान, जबरदस्त पाहिजे, देखना पाहिजे, जबरदस्त लाईफस्टाईलवाला पाहिजे, त्याला पाहिजे असणारा, हवा असणारा चांगला मुलगा पाहिजे होता. त्याने एका ठिकाणी फोटोचे कात्रण काढले आणि व्हिजन बोर्ड तयार केला. आणि व्हिजन बोर्ड केल्यानंतर जी प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे तिने व्हिजन बोर्ड अर्धवट शिकल्यामुळं जसं तिने सांगितलं तसं केलं, पण क्लिअरिटी माहीत नव्हती तिला. क्लिअरिटी माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, त्या महिलेनं 6 महिन्यानंतर सेम टू सेम जसं पाहिजे तसं तिने व्हिजन बोर्ड केला आणि त्या जसं जसं मुलगा पाहिजे त्या मुलगा होता त्याच्यावर तिचं लग्न झालं. ती भरपूर खुश आणि आनंदी होती. तिला लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करीत आहे असं वाटलं तिला. पण ठराविक पिरियड गेल्यानंतर तो नवरा तिचा दारुडा निघाला. तिला हाणू मारू लागला, बदडू लागला. मग ती टीचरकडे, शिक्षकाकडे जिने शिकवलं होतं त्याच्याकडे गेली आणि विचारू लागली की मी तर चांगला मुलगा मागितला होता, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करत नाही. तर अर्धवट नॉलेज असल्यामुळे त्या महिलेनं तिला त्या व्हिजन बोर्ड मागून घेतला. त्या व्हिजनवरती फोटो बघितले. त्या व्हिजन बोर्डवरती फोटो बघितला. त्या फोटोत काय होतं तर 5 स्टार हॉटेलच्या समोर उभारलेला रुबाबदार मुलगा होता. त्याच्या पाठीमागे दारूचे ग्लास, बाटल्या ठेवल्या होत्या. तेवढी त्यासाठी एवढी स्पष्टता पाहिजे की स्पष्टता महत्वाची आहे. ते दारूचा बोर्ड निघाल्यामुळे, दारूचा ग्लास आणि बाटल्या निघाल्यामुळे तो मुलगा दारुडा निघाला. त्यासाठी त्या व्हिजन बोर्डवरती किंवा गोल सेटिंगवरती स्पष्टता महत्वाची आहे. तर तुम्हाला घर पाहिजे तर स्पष्ट पाहिजे की किती स्क्वेअर फूट, किती लोकांचं, किती रूमचं पाहिजे, कुठं पाहिजे, हे गोल लिहायला मजबूत पाहिजे. कसा लिहायचा गोल. आम्ही आमच्या घराचा लिहिलता गोल. आम्हाला 8 रूम, किचन, डायनिंग हॉल, गेस्ट रूम, 2 मजली इमारत, 10 ते 11 गुंठ्याचं घर, 7 ते 8 हजार स्क्वेअर फूटचं घर, असं आम्ही लिहून काढलं. 2012ला, 14ला घर चालू झालं, 18ला संपलं. आम्ही लिहून काढलं तर तसं झालं. आम्ही गाडी घेतली, गाडीचं सुद्धा फोटो आम्ही तसं लिहून गेलं, तसं काढलं. तुम्ही सुद्धा पाहिजे तसे लिहून काढा. मी 2023चे विजन, 2024चे सगळे गोल लिहून काढले. ते सगळे पूर्ण झाले. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लिहून काढू शकता, पाहिजे ते करू शकता. फक्त त्या गोलमध्ये तुम्ही फिलिंग टाकल्या पाहिजेत. जर 99% तुम्ही भावना टाकल्या तर चान्स होण्याचे 100% आहेत. एखादा टक्का होणार नाही, पण फिलिंग टाकले नाही आणि 1% होण्याचे चान्स 99% होणं असं होऊ शकत नाही. भावना त्यात गुंतली पाहिजे. आपोआप आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. आपले गोल्स, ध्येय पूर्ण होतात. फिलिंग, भावना महत्वाच्या आहेत. जे सीखेंगे वही जीतेंगे. फिलिंग निर्माण करायला पाहिजेत. आणि दुनियेमध्ये प्रत्येक घटना या योग्य अयोग्याचा विचार करा आणि योग्य तेच करा. चुकीच्या गोष्टीवरती लक्ष देऊ नका. आपली ऊर्जा वाढवा. चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी ऊर्जा लावा. आपोआप सर्व काही सुंदर आणि उत्कृष्ट, अप्रतिम, लय भारी होईल. गोल सेटिंगवर लक्ष द्या, महत्वाचे आहे. सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य महत्वाचं आहे. ॲब्सोल्युटली क्लिअरिटी, पूर्ण स्पष्टता पाहिजे. त्यात तारीख पाहिजे. गोल लिहिताना कुठल्या ब्रँडची गाडी पाहिजे ते क्लिअर पाहिजे. ॲक्शनमध्ये ॲक्शन काय पाहिजे, माझी स्वतःची कार मी चालवित आहे अशी ॲक्शन पाहिजे. माझ्याबरोबर कोण मित्र आहेत किंवा नातेवाईक त्यांचा इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. थँक्यू, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या गोष्टी लिहायला पाहिजे. बघा, हे कशासाठी लिहायला पाहिजे त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. की बघा, एक माकड आहे. त्या माकडानं त्याने काळी टोपी घातल्या. एक माकड आहे, त्याने काळी टोपी घातल्या, निळा शर्ट घातला नाही.
तुमचा काय विचार आला? माकड दिसलं, काळी टोपी दिसली, निळा शर्ट घातला नाही दिसला, हे तुम्हाला सगळं दिसलंच ना. तर हे आपल्या अंतर्मनामध्ये असा विचार कायम करीत असते. जसं तुमच्या समोर दिसणंच नसताना सुद्धा तुम्हाला ते दिसलं, तसं हे काम करत असते. परमेश्वराला थँक्यू, धन्यवाद म्हणायला पाहिजे. सबकॉन्शियस माइंडचा विचार कायम करत असता आपल्याला जे बोलतोय, करतोय, दिसतोय त्याप्रमाणे. आपण थँक्यू, धन्यवाद म्हणजे ऑलरेडी क्लिअर पाहिजे कुठल्या गोष्टी पाहिजे त्यावरती. आणि आपण एखादी घटना घडल्यावर थँक्यू म्हणतोय, ती घटना आपल्या जीवनात घडल्या का, ती वस्तू चीज आहे, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आहे, हा विचार तुम्ही आम्ही चालू करायला पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी जाने के पहले कुछ ऐसा करो जिसके बारे में दुनिया कुछ लिख सके, या जाने से पहले कुछ ऐसा लिखो जो लिखा है वो दुनिया अपने बारे में पढ़ सके. हे सगळं गोल्स वगैरे लिहायचं आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये, चालू वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. मग तुम्हाला मी बर्निंग डिझायर, होप अँड फेथ, ॲब्सोल्यूट क्लॅरिटी, 0% डाऊट, हे सगळं जरी असलं तर गोल तुमचा पूर्ण होणार नाही. प्रत्येक गोष्टी आपल्याजवळ प्लॅन पाहिजेत, तोही डिटेलमध्ये पाहिजे. बर्निंग डिझायर, होप अँड फेथ हे सगळं चारही गोष्टी सांगल्यात, पण प्लॅनिंग हे तुमच्याकडे 100% क्लिअर डिटेलमध्ये पाहिजे. गोल, त्यासाठी गोल सेटिंग महत्त्वाचं आहे, त्याचा प्लॅन महत्त्वाचा आहे, आणि तितकं आपलं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. सबकॉन्शियस माइंड योग्य ते मार्गदर्शन दाखवून देत असतं, योग्य ठिकाणी नेईल तुम्हाला. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, आय एम अ मिरॅकल मॅन, मी चमत्कार करणारा माणूस आहे. माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टी प्रत्येक बाबतीत चमत्कार घडतात. यश मला सहजासहजी मिळत आहे. पैसा, दुनियातील सर्व गोष्टी मिळतात. मी चमत्कारिक जादूमय माणूस आहे. माझ्यासोबत पूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड माझ्या संपर्कात जोडला गेला आहे. माझ्यासाठी पूर्ण विश्व ब्रह्मांड काम करीत आहे. आय एम सो हॅपी, मी आनंदी आहे, मी आभारी आहे. मी परमेश्वराचा, कारण मी परमेश्वराचा, विश्वाचा, ब्रह्मांडाचा अंश आहे, ऋषीमुनीचा वंश आहे. माझ्या बाबतीत सर्व काही चांगले घडत आहे. माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टी चांगलेच होत आहे, आणि या विश्वामध्ये मी जगत आहे. विचार चांगला करायला, विश्वास निर्माण करायला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. सर्वांच्या मनामध्ये आपली जी बुद्धी आहे ती आपण डोळ्यानं आपण बघू शकत नाही, पण आपण जे सगळं जातं त्यांना आपण करत जाऊ त्याला यश घडत असतं. ह्या दुनियेमध्ये सर्व काही डोळ्यानं आपण बघू शकत नाही, पण सर्व काही भरपूर आहे, मुबलक आहे. त्यासाठी गोल सेटिंग बरोबर माइंड सेटिंग ही महत्त्वाचं आहे. 16 17 तास काम करायला पाहिजे, नियोजनबद्ध काम करायला पाहिजे. नाहीतर गोल सेटिंग झालं, त्याच्याबरोबर नियोजनही महत्त्वाचं आहे. पुढचं ते नियोजनाशिवाय काम होणार नाही. त्याचबरोबर नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे. रस्त्यानं जात असताना बघा, कुठल्या रस्त्यानं कुठं जायचं आहे, आणि हे जात असताना रस्त्याचा जो रस्ता आहे तो सत्याचा रस्ता असायला पाहिजे. सबकॉन्शियस माइंड अशा व्यक्तीला भेट घालून देईल. सत्याच्या मार्गावर असाल तर यश तुमच्या हातात येईल. सत्याच्या मार्गावर जात असाल तर सबकॉन्शियस अंतर्मन आपोआप चांगल्या लोकांची भेट घालून देईल. आणि आपण चमत्कारी माणूस आहात, मिरॅकल मॅन आहे. यू आर मिरॅकल मॅन, तुम्ही चमत्कारी माणूस आहात. माझ्या बाबतीत प्रत्येक बाबतीत चमत्कार होतात, तुमच्या बाबतीत सुद्धा घडल. माझ्या जीवनात पाहिजे ती मी माणसं, पाहिजे तेव्हा आलेत, तुमच्याही जीवनात येऊ शकतात. तुम्ही जादूमय माणूस आहेत. परमेश्वराची शक्ती तुमच्याबरोबर कनेक्ट झालेली आहे. तुम्ही आम्ही खांद्याला खांदा लावून सर्व दुनिया काम करूया, त्यासाठी मी आनंदी आहे, आणि तुम्ही आनंदात राहू शकता. ही ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. अहो, या व्हिज्युअलायझेशनमध्ये इच्छा व्यक्त केल्यामुळे मी 2-3 वेळा विमानाचा प्रवास सुद्धा मोफत आणि फुकट केला. इच्छा फक्त पाहिजे, चमत्कार घडतात. तुम्ही कोणत्या लेवलला काम करणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय 17 सेकंद, 34 सेकंद, 64 सेकंद काम विचार करा. काम जोरात करायला पाहिजे. मी 2010ला पहिला कार्यक्रम अटेंड केला. त्यानंतर सातत्यानं 240 ते 250 ट्रेनिंग केले. 40 ट्रेनिंग 40 ट्रेनिंग केले. 700च्या पुढं बुक आता वाचत गेलो मी. हे जर वापरात आणलं तर लई भारी जोरात आहे. आता क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन विठ्ठल कोतेकरांचा सरांचा प्रोग्राम मी सलग 25 वेळा नाही 26 वेळा केला. पण ज्या ज्यावेळेला मी शिकलो त्यावेळेला जास्तीत जास्त नवीन मला शिकला, कॉन्फिडन्स वाढला, आपल्या बुद्धीत बरंच झाला. आणि जेवढी
अंतर्मनात पुस्तकं आहेत, माइंडवरती आहेत, ते सगळ्या गोष्टी वापरात आणल्या, वाचनात आणल्या. सबकॉन्शियस माइंडवरती व्हिडिओ बघितले, ऑडिओ बघितले, सगळं बघितलं. पण एकच गोष्ट लक्षात आली, प्रत्येक गोष्ट काय आहे? फक्त विचार. ह्या विश्वात काय चालू आहे? विचार. विचार आहे, मी तुमच्या संगे बोलू, कॅमेरा बघू, विचार आहे, व्हिडिओ बघू, काय काय करू, हे सगळं करत राहायला पाहिजे. तुम्ही विचार जसं करचिला तसं तुमच्या जीवनात घडू शकतं. आणि कसं करायला पाहिजे? इफ यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली, होल युनिवर्स सपोर्ट एंडलेसली, निस्वार्थी वृत्तीने सेवन करायला पाहिजे. तुम्हाला ब्रह्मांड आशीर्वाद देणार याची मला खात्री आहे. चांगल्या कर्माचे अकाउंट भरून द्या. ब्रह्मांड फक्त आणि फक्त सत्याच्या मार्गावर चालते. योग्य काम करा, तेच सत्य आहे. घरच्या सुखासाठी शेजापाजारात दुःख देऊन हे सत्य नाही, धर्मात बसत नाही. घरच्यांना सुख देण्यासाठी मित्रांना दुःख देणे धर्मात नाही. धर्म तोच आहे की सर्वांसाठी समान सुख पाहिजे. ज्या धर्मात भांडण तंटा होत नाही, धर्म नाही. ज्या धर्मात अनुयायी शोधले जातात, तो धर्मांतर केलं जातं, तिथं धर्म नाही. धर्माची सर्वांच्यावर समानता असते, सर्वांचं लक्ष असतं, सर्वांना समान फायदा धर्म देत असतो. गरीब श्रीमंत, चांगला वाईट भेदभाव नसतो. सर्वांना जसं प्रकाश, सगळ्यांना हवा पाणी एकसारखी ऑक्सिजन असतं, तसं धर्म द्यायला शिकलाय. सर्वांना समान ऑक्सिजन, झाडे बिडे सगळे कसे ऑक्सिजन मिळतं तसं आपल्यामध्ये समान पाहिजे. धर्म, प्रेम, पूजापाठ, सर्व सेवा समान पाहिजे. धर्माच्या मार्गावरती आपण तुम्ही आम्ही जायला पाहिजे. त्यावेळेला आपण पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवू शकतोय. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे. आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करायला पाहिजे. धर्म समजून घ्यायला पाहिजे. आपण राजकारणात जशी चढाओढ आहे ना, तशी धर्माची चढाई चालू आहे. मनुष्य कोणत्याही धर्माचा असू द्या, जर आपले सर्वांचे रक्त हे लाल आहे, एकच समान ऑक्सिजन आपल्याला मिळतोय, श्वासाचा आपण सर्व समान करतोय. एकाच डॉक्टर दोघे जर गेला, दोघांना एकच औषध लागते का वेगवेगळं औषध दिले, समानच आपण खात असतोय. सूर्य, हवा, पाणी सर्वांना एकच देतोय. यामध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन, जैन, गुजराती, मारवाडी सगळं समानता चालू आहे. हे वेगवेगळे धर्मांतर चालू आहे, पण समानता पाहिजे. निसर्गाने भेदभाव केला तर तुम्ही आम्ही का भेदभाव करतोय? प्रत्येक माणूस मोठा होऊ शकतो, जगातील टॉपमोस्ट व्यक्ती होऊ शकतो. त्याचा प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा आहे. रावणाचा वेगळा आणि रामाचा सुद्धा वेगळा आहे. मग रावण बनायचे का राम बनायचे तुमच्या हातात आहे. म्हणून वामनराव पहिले सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या गोष्टीचा तुम्ही आम्ही वापर करायला चालू करायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडत असतात, करू शकतात. ही ताकद फक्त तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहे. आणि गोल प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये लिहायला पाहिजे. चालू वर्तमान काळामध्ये आपण गोल लिहायला पाहिजे. ऊर्जा आपोआप तुमची गोल लिहिल्यामुळे वाढल पाहिजे. त्या गोष्टी हवं ते मिळू शकतं. त्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करायला पाहिजे. परमेश्वर जे बदलू शकत नाही ते बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त स्वीकारण्याची शक्ती ते परमेश्वराला प्रार्थना करायला पाहिजे. तुमच्या आमच्या हातात एकच आहे की आपली ऊर्जा वाढणे, ऊर्जा वाढवायला पाहिजे, ध्येय निश्चिती करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितले 101 आशीर्वाद घ्या, 2-3 गोल लिहून काढा, कृतज्ञता व्यक्त करा. कालचं आता जे होमवर्क दिले ते तुम्ही लिहून काढायला पाहिजे. महत्वाचं ध्येय निश्चिती पाहिजे, गोल सेट पाहिजे. 1001% तुम्हाला रिझल्ट मिळतील हा माझा विश्वास आहे. ब्रह्मांडाचा नियम विश्वासच फक्त आहे. 17 सेकंद फक्त विचार होणार नाही, तर त्यासाठी कृती व्हायला पाहिजे, त्यात भावना गुंतवायला पाहिजे. सर्व प्रोसेस लिहिली तर जादा सेकंद लागू शकतात, पण 34 सेकंद 64 सेकंद कन्सिस्टंटी पाहिजे. त्यासाठी लिहायला सुरुवात करा आणि दररोज लिहायला चालू करा. मी कितीतरी गोल लिहून पूर्ण केलेत. तुम्ही ते लिहायला चालू करा. तुम्हाला हवं ते मिळू शकतं. तुम्हाला वाटेल की 17 सेकंदात लिहून होत नाही, 1 मिनिट लागेल, 2 मिनिट लागेल, अर्धा तास लागेल, पण लिहायला चालू करा. तुम्ही हे केल्यामुळं ब्रह्मांडाला लवकर ट्यून होऊ शकता. तुम्हाला संधी ब्रह्मांड परमेश्वर पाहिजे ते मिळू शकतं. भूक तुमची कशी आहे त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बघा, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ब्रह्मांड पूर्ण करेल, तथास्तु म्हणेल. पण यासाठी भरपूर काम करायला पाहिजे. यश निश्चित आहे. तुमच्या पायाजवळ यश येऊन गुडघं टेकल. आपण लिहायला महत्वाचं आहे.
आणि हे गोल लिहिलेले तुम्ही स्वतः यावर रेकॉर्डिंग केले ना आणि दररोज सारखे सारखे ऐकत असला तर ब्रह्मांडात लवकर ज्यादा ट्यून होते. तुम्ही जे लिहिलंय ते रेकॉर्डिंग करा. मग प्रवासात असाल, झोपेत असाल, केव्हाही असाल त्याला त्याचा वापर करा. म्हणून काश वरती काम करा. कॅश ऐवजी काश वरती काम करा. तुमच्याजवळ सर्व काही आहे. तुम्ही करायला सुरुवात करा. पैशाने शॉर्टकट नाही किंवा कोणत्याही गोष्टी शॉर्टकटने मिळत नाहीत. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन फक्त प्रोग्रामिंग करा, तुम्हाला सगळं मिळेल. ही सगळी जी ताकद आहे अंतर्मनात, दुनियात सगळी ताकद आहे बघा. तुम्हाला सगळं देऊ शकतं. फक्त प्रोग्रामिंग अंतर्मनाला करायला चालू करा, तुम्हाला सर्व काय मिळेल. अगोदर सुरुवातीला लहान लहान गोष्टी सुरुवात करा, मोठं तर आपोआप मिळत जाईल. आरामात मिळतंय म्हणून हे टाळू नका, सहजासहजी घेऊ नका. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस अंतर्मनाचा बाह्य मनाचा ताळमेळ लावा. ताळमेळ झाला की गोल तुमचा पूर्ण होणार. ताळमेळ नाही तर गोल होणार नाही. आतापर्यंत 10-20 वर्षे आळसात काढल्यात, आता आळसात घालू नका. लेझी नको, इझी राहा. सुपर कॅम्प्युटर प्रश्न काम करा. त्याचा योग्य वापर करून फिलिंग दाखवा, महत्वाचं आहे. आणि सबकॉन्शियस माइंडला फिलिंग, पिक्चर, इम्पॉर्टन्स, ग्रॅटिट्यूड हे सबकॉन्शियस माइंडला कळतं. तुम्हाला, मला पाहिजे ते मी मिळवलं, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. अंतर्मनाला समजून घ्या. तुमची जिंदगी बदलायची असेल तर सर्व काही प्रोग्राम सतत अटेंड करा, पाहिजे ते मिळू शकतो. आणि गोल कसा लिहायचा आहे तर स्पेसिफिक आणि टेरिफिक, विशिष्ट अशी जबरदस्त अशी पद्धत आहे त्याला. गोल लिहायचं कसं लिहायचं आहे तर पहिलं एक लिहिण्याची पद्धत आहे वर्ड हॅव्हिंग फिलिंग. शब्दात भावना गुंतली पाहिजे. जसं की पहिल्यांदा हुर्रे, वाव अशा पद्धत शब्द लिहून सुरुवात करायला पाहिजे. दुसरं प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये चालू वर्तमान काळामध्ये घटना घडत आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहायला पाहिजे. तिसरं पॉझिटिव्ह वर्ड्स पाहिजेत, सकारात्मक शब्द पाहिजेत. आणि चौथं क्लिअर स्पेसिफिक वर्ड पाहिजेत. स्पष्ट शब्दात लिहायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे. आणि इन्क्लुडिंग फॅमिली मेंबर्स, तुमच्या त्यामध्ये घरच्यांची सोबत असायला पाहिजे. आणि सहाव्यांदा थँक्यू गॉड फॉर टू अचिव्हमेंट. आभारी आहे परमेश्वरा मला जे मिळवून दिल्याबद्दल. अशा पद्धतीने तुम्ही गोल लिहायला पाहिजे. आणि सबकॉन्शियस माइंडला सूचना द्या आणि हवं ते मिळवा. हे श्रीमंतीचा विचार करण्याची जादू तुमच्या आमच्या जीवनात घडू शकते. पण तुम्हाला मला एकच सांगायचं, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिकपणे असेल तर यशाला पर्याय नाही. म्हणून कष्ट करायला चालू करा. यश तुमच्या हातात आहे. तुम्ही कष्ट करणार ही माझी खात्री आहे. जर कुणाला इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाला काय